पडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिले जीव खानी. जगद्गुरु तुकोबारायांनी हे का सांगितलं असेल? 350-400 वर्षापूर्वी ज्या माणसाची स्वतःची सावकारी होती, स्वतः घरंदाज श्रीमंत असताना ज्या माणसानं आपल्या सावकारकीच्या ओह्या इंद्रायणीच्या तीरामध्ये फेकून दिल्या आणि इथला महाराष्ट्रातील शेतकरी त्या ठिकाणी कर्जमुक्त व्हावा, हे जर जगात कुणाला वाटलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि ज्या तुकोबारायांचा तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. आज जर जगात तुम्ही विचार केला, आमच्या मुलांना जर विचारलं, या महाराष्ट्रातल्या मीडियाला जर विचारलं, तर आत्महत्या कोणती जमात करते, तर माझे बाबा सुद्धा सांगतील की शेतकरी. ह्या जगाच्या पाठीवर तुम्ही आत्महत्या करणारी ओळख म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी मायबापांनी निर्माण केलेले आहे. आणि शेतकरी आत्महत्या करत हे कधी त्या काळी छत्रपती शिवरायांना वाटलं असतं का? तर कदापि नाही. मित्रांनो, 350-400 वर्षापूर्वी काय अवस्था होती? ज्यावेळेस हा महाराष्ट्र सैतानांच्या तावडीमध्ये होता, या महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या शाया आक्रमण करत होत्या. आमच्या लेकीबाळीच्या आबरूच्या त्या ठिकाणी लखतर रस्त्यावर तोडले जात होते. अशी परिस्थिती असताना ह्या महाराष्ट्राला कोणीही वाली नव्हता, ह्या महाराष्ट्राला कुठलाही आधार नव्हता. आणि अशातच छत्रपती शिवराय म्हणजे बाल शिवबा, ज्यांचा 19 फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. तुम्हा आम्हाला छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत आहे, राष्ट्रमाता मा जिजाऊंचा इतिहास माहीत आहे. छत्रपती शहाजीराजे भोसले त्या ठिकाणी मनसबदारी करत होते. म्हणजे काय? तर दुसऱ्याकडे नोकरी करत होते महाराज. आणि पहा, खेड, शिवापूर, इंदापूर, बारामती, भिगवण, फलटण ह्या भागामध्ये जवळपास 1000 गावाची त्यांच्याकडे जहागिरी होती. त्या काळात जिजाऊंना एक किल्ला होता, शिवनेरी किल्ला. आपल्या मुलाबाळांचं ते चांगलं संगोपन करू शकत होते. आपल्या मुलाला कुठलीही वेदना मिळणार नाही याची त्यांना शाश्वती होती. म्हणजे त्या काळची जहागिरी म्हणजे आजचे कमीत कमी 10 आमदार एवढा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. सैन्य ताब्यात होतं, सेवक होते, सगळ्या गोष्टी होत्या महाराज. परंतु तरीही त्या जिजाऊला वाटलं की माझे मुलं सुखरूप म्हणजे सगळी रयत सुखरूप नाही. आणि म्हणून बालशिवबाच्या मनामध्ये जिजाऊने बिंबवलं की बालशिवबा, तुम्हाला ह्या रयतेला आधार द्यायचा आहे, ही पोरकी झालेली रयतेला त्या ठिकाणी संरक्षण द्यायचंय. आणि खऱ्या अर्थानं पुणे या प्रांतामध्ये जी शापितांची पापितांची भूमी म्हणून ओळखली जायची, त्या भूमीमध्ये बालशिवबाच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि शेती कसायला सुरुवात केली. शेती करत असताना त्या काळामध्ये वाघ, सिंह, हत्ती अनेक प्राण्यांचे हमले व्हायचे. आणि भित्राला असलेला तिथला शेतकरी वारकरी त्या ठिकाणी शेती करायला लागला. झाडं झोपडं साफ केले आणि शेतकऱ्याला कसायला जमीन दिली. का? तर इथला शेतकरी स्वतः सक्षम पाहिजे, त्यांनी स्वतःचं उत्पन्न मिळवलं पाहिजे आणि तो सुखी समाधानानं जीवन जगला पाहिजे. आणि हेच करत असताना, पुढं चालत असताना शेतकरी जसे जसे उभा राहिले, विठ्ठल विठ्ठल, मग पुढं चालून ज्यावेळेस जिजाऊंनी शिवबांना सांगितलं, वयाच्या 16व्या वर्षी ज्या छत्रपती शिवरायांना जगातले पहिले राजे आहेत. आता आमच्याकडे नवस कसे पूर्ण करतात महाराज माहिती आहे का तुम्हाला? नवस कुठं लक्ष्मीला कोंबडी काप, कुठं बोकाड काप, आणि याने कुठं नवस पुरा होत असतो. आणि याने तुमचे स्वप्न पूर्ण होत असतात का? होते ना का मावशो? आपण कंदुऱ्या करतो, कुठं लक्ष्मीला बोकडे कोंबड्या कापतो, यांनी कुठं नवस पूर्ण होत असतात का? नाही. या जगातील सर्वश्रेष्ठ राजे छत्रपती शिवरायांनी स्वतःचा रक्ताभिषेक केला आणि या स्वराज्याला त्या ठिकाणी देखणं, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं. असे छत्रपती शिवराय. ज्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी 36,000च्या होणावरती स्वराज्याची सुरुवात केली आणि वयाच्या 50व्या वर्षी 2,48,000 कोटी वार्षिक उत्पन्न करून महाराष्ट्राला श्रीमंत आणि समृद्ध केलं, अशा राजाचे तुम्ही आम्ही मावळे म्हणून घेतो का नाही घेत? इथं आपण मावळे म्हणून घेतो का नाही? शिवरायांचे मावळे, बरोबर. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचे वारकरी जर कोण असतील तर आपणच आहोत. आणि शिवरायांचे मावळे
जगद्गुरू तुकोबारायांचे वारकरी हे एकाच उत्पन्नावर अवलंबून आहेत महाराज, ते म्हणजे शेतीवर. हां, आणि शेतीला आम्हाला काय सांगितलं? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी. आज ही परिस्थिती राहिली का? उत्तम शेती कोण सांगतंय? हात वर करून सांगा उत्तम शेती आहे म्हणून. शेतीची परिस्थिती काय आहे? एखाद्या आजोबाला विचारलं, आमचे तुमच्या आजोबाला किती जमीन होती, तर ते नक्कीच सांगतील 100 एकर होती, 50 एकर होती. त्या काळात भागत होतं, त्यावेळेस पेट्रोल नव्हतं, रिचार्ज नव्हता, त्यावेळेस हे सोंगढोंग नव्हते, मंगल कार्यालय नव्हते, दारातच कुठंतरी लग्न व्हायचं, लापशीच घातली तरी चालत होती. आता तर लग्न होतच नाहीत, आपल्याला तिकडं लेट जायचं आहे जरा. म्हणजे अशी परिस्थिती होती म्हणून भागत होतं. पण आज परिस्थिती काय आहे की 100 एकरवाल्याला 50 एकरवाल्याला जर 2 मुलं झाले, 25 झाली, त्यांना 2 मुलं झाले, 12, 3 झाले, आले 1.5 एकरावर. आता मला सांगा, आजचा जो 1.5-2 एकरावरला शेतकरी आहे, त्यावेळेस जर आमच्या कोणत्या मुलाला विचारलं, आमच्यासारख्या काळापर्यंत वायरच्या पिशव्या होत्या. बाबा तुमच्या वेळेस शाळा कशी होती? बळद धपाटे घालायचे गुरुजी, हे मारायला लावा शामरावला बळच, कारण सरला पोरांची गरज होती. तवाचे शिक्षक जरा जास्त प्रामाणिक होते, आत्ताचे बी येतं. आणि मग अशी परिस्थिती असताना आज जर आमच्या पहिलीच्या मुलाचं जर ॲडमिशनची फीस जर पाहिली महाराज, तर 1 लाख रुपये व्हायला लागली इंग्लिशची पहिल्याच वर्षीची. आणि मग 2 एकरावाला 1 लाख रुपये फी भरील का? हा प्रश्न आहे. विठाला विठाला. म्हणून खऱ्या अर्थानं हे जे माझ्यासमोर बसलेले सगळे चांगले चेहरे आहेत, म्हणजे बाबांचे यांचे, मला असं दिसून वाटतं हे सारे कोरडवाऊ आहेत. माफ करा, कोणी जर एखादा लय मोठा उद्योजक असला तर त्याने वाटून घेऊ नका बाबा काय बोलतात. परंतु माझ्या समोर बसलेल्या माता माऊली, माझ्या समोर बसलेले मायबाप वारकरी, त्या ठिकाणी हे सर्व मला शेतीशी दिसतात, शेतीशी निगडत असतात. आमच्या गेल्या कित्येक पिढ्या त्या ठिकाणी शेतीशी आहेत आणि उत्तम आम्हाला शेती सांगितली. आम्ही पिढ्यानं पार शेतीत गेलोत, शेतीतून मातीत गेलोत, मातीतून आज अशी परिस्थिती आहे. ज्यावेळेस माझ्या मुलीबाळीचं लग्न, एखादं कार्य येतं, माझा मायबाप शेतकरी ज्यावेळेस कष्टकरी कर्जबाजारी होतो, भावकीमध्ये त्याला किंमत राहत नाही, गावामध्ये त्याला किंमत राहत नाही, त्यावेळेस तो कुणालाही स्वतःचे दुःख सांगू शकत नाही महाराज. आणि मग कधी काळी न कळत त्याने घेतलेली एखाद्या शेतावर फवारायची आणलेली बाटली, ना स्वतःच्या मुलाला, ना स्वतःच्या पत्नीला, आईला, भावाला, कुणालाही दुःख सांगू शकत नाही. आणि म्हणून कधी शेतात फवारायला आणलेली बाटली, कधी तो शेतात घेऊन गेला आणि स्वतःचा प्राशन करून स्वतःचं जीव त्या ठिकाणी दिला. आणि नंतर बातमी येते, अशा जिल्ह्यामध्ये अशा मायबाप शेतकऱ्यानं कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. मित्रांनो, ही ऐकायला अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की माझा मायबाप शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करतोय. एखादं धावं जनावराला बांधायला आणलं आणि शेतात गेला, विचार मनामध्ये आला की माझ्या मुलीचं त्या ठिकाणी शिक्षण करायचंय, मुलाचं शिक्षण करायचंय, मुलीचं लग्न करायचंय. आता कसं होईल बाबा? 1.5 एकर जमीन आहे, पैसे नाहीत, आधार नाही, उसने देणारा कोणी नाही. आमचे पाहुणे रावळे तर तुम्हाला माहिती आहे बाबा, पाहुणे रावळे. आता आपण मागतोय सगळे सोयरे. पाहुणे रावळ्यांची काय गती? तुमचं चांगलं कार्य असू द्या, कंदुरी असू द्या, कंदुरी, तर त्या कंदुरीला न बोलावता 150 पाहुणा रावळा जमलाच म्हणायचं. पुरा मंडप जाम झाला. काही इकडं वाकडे पडलेत, काही सरळ पडे, तेव्हा तुला काऊन घेऊन दिला म्हणतात का नाही कंदुरीची परिस्थिती. आणि आमचा एखादा मायबाप शेतकरी ज्यावेळेस मुलीचं एखादं लग्न काढतो, आपण कसं म्हणतो, लय पाहुणे आहेत मला, पाहुणे चेक करायचे एकच औषधी. सहज मोबाईलमध्ये आपण जे 150 नंबर सेव्ह केलेत त्याच्यातला आपला खरा पाहुणा कोण हे जर ओळखायचं असेल तर सहज फोन लावून बघायचं. राम राम. ते म्हणले राम राम, बोला काय चाललंय? काय नाही, ती थोडीशी शेजारची 1 एकर निघली होती, घ्यायचं म्हणत होतो. किती मदत होईल, किती मदत होईल बरं महाराज? असे तुमच्या 100 किती लोक होते, किती मदत होईल? आणि मग जे तुम्हाला म्हणन की माझ्याकडं 50,000 शिल्लक आहेत, हे घेऊन जा आणि तू शेजाराला 1 एकर वाढव, तो खरा पाहुणा. विठाला आणि तो जर इकडून तिकडून म्हणला की नाही ना राव पाहुणं, लई ताण चाललाय, आत्ताच 2 शेडा ऐकल्यात, त्याचे 20,000 आलते बरं का, पण म्या गुढीच्या आईला आहे ना कानातले केले, पट्ट्या केल्या, लई ताण चाललाय,
ते इवळायला लागला रे लागला कह्याळवणी की समजायची हो आपला पाहुणा नाही, तो फक्त आपल्याला घरदारात घालायला येतोय, खर्चाच्या कामाला आपल्या जवळ येतोय. म्हणून खऱ्या अर्थानं जो नातेवाईक मित्र असे बी असते ना प्रामाणिक, नाही तर तुम्ही म्हणता सरेच महाराज आम्हाला नातेवाईक आता आमचे बहीण आहे साडू आहे, सासरवाडीचे इतके प्रेमाचे नाते आहेत, आम्हाला रोज विचारतात दाजी जेवले का, दाजी झोपले का. मग ते नाते काय तोडतात काय, आम्ही नुसते पैसेच मागायचे का? अजिबात नाही. सुखदुःखात एकत्र या. परंतु आजही पहा, हे देशातली सगळ्यात प्रगतशील जमात जर कोणती असेल तर जी इथं अंगच्या कपड्यानिशी आली. इथली पुरी जमात कोण आहे? इथला पाटील. आता पाटलाची काय दायना केली तुम्हाला माहिती आहे. आता आमच्या जर बाबाला कुणाला विचारलं तर पाटील कसे होते तर लगेच आमचे पाटील म्हणते बाई वाड्यावर या. बरोबर. रंगेल आणि रगेल त्या ठिकाणी पाटील आम्हाला सांगितले जातील. परंतु हे आम्हाला पाटील सांगितले नाहीत. 1972च्या दुष्काळात ज्या पाटलाच्या घरामध्ये धान्याच्या कणगी भरून होत्या, धान्याचे पोते भरून होते, त्या पाटलांनी गावगावाला सांगितलं या बाबा हो उपाशी राहू नका, की माझ्या घरातलं पोतं तुम्ही पाट लावा आणि घेऊन जा, पण तुमचे लेकरं बाळ जगवा. हा सांगणारा पाटील खऱ्या अर्थाने या देशात कधी वरतीच आला नाही. आजही पहा एखादा अर्धा शिल्लक आहे पाटील नाही, थोडेफार पाटील शिल्लक आहेत आजही. परंतु तेही पाटील बघा एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न असलं तर कवा म्हणते 10,000 घेऊन जा, 5,000 घेऊन जा. परंतु हे आम्हाला चॅनलवाल्याने दाखल, अरे चॅनलमध्ये आमचा माणूसच नाही आयुष्यात. आपला कुणाचा पाहुणा रावळा आहे का एखादा आपण रोज टीव्हीला बघतो, हाय का? हातवर कर बरं, झोपू नका. नाही तर आमचं मागच्या एका परवाच्या कीर्तनावनी व्हायचं की बाबा 2-3 बाबा पुढं बसलेले, महाराज पुढं बोलत येत, बाबा मार आली देत. म्हणजे एक तर बाबाचे दात गेलेले, बाबाचे कान गेलेले, बाबा पुढं बोलत येत आणि बाबा पुढं मान आली देत. म्हणजे बाबा आणि बाबाची जर गाठ झाली तर तुम्हाला आम्हाला आमचं काय संवाद चालला हे कळायचं नाही. म्हणून हात वर करा की आपल्या नातेवाईकातलं कोणी टी व्हीमध्ये दिसतंय का पाहुणा रावळा आहे का? मला तरी वाटत नाही. तुम्ही हात वर करीत नाहीत म्हणजे कोणीही पाहुणा रावळा नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही वेगवेगळे क्षेत्र शेती सोडून त्या ठिकाणी निवडले नाही. आज अशी परिस्थिती आहे, चित्रपट पाहताना आम्हाला सचिन तेंडुलकर पाहायला मिळतोय, विराट कोहली पाहायला मिळतोय, आणि आमच्या पोरांचे टेन्शन महाराज विचारू नका. जर विराट कोहलीचं शतक हुकलं ना तर आमचा पोरगा टेन्शनमध्ये येतो लगेच, पर दावं घेऊन मरायची पारी. हां, आणि माझा बाप डीपीतली फ्यूज गेली रे गेली की असा अंधारात बॅटरी याच्या हातात, खंदील याच्या हातात, आणि फ्यूज टाकतोय, लगी 12 द्यायला जातोय, तिकडून परत फ्यूज गेली मोटरीवर येतोय, मोटरीहून परत 12 द्यायला जातोय. त्याच्या आयुष्याचं हुकलेलं शतक आमच्या पोरांना दिसत नाही. ही खरी शोकांतिक आहे. आम्ही आमच्या बापाच्या वेदना, आमच्या आईचे दुःख आम्ही कधीच पाहिले नाहीत. पण आम्ही आईबापाला लोकांच्या पुढं कसे हातपाय जोडावं लागते ना अशी परिस्थिती आमच्या तरुणांनी आणली. तुम्ही म्हणता कसं? आता चुकून एखाद्याच्या घरात लग्नाला पोरगा आलेला असावा आणि तो आपल्या गावचा असावा, म्हणजे असू नाही, तुमच्या गावातले पोरं चांगले आहेत, सरपंचांनी मला सांगितलं आहे. परंतु जर एखाद्या पोराला सोयरीक करायची ठरली आणि पोरगा जर आपल्या गावात असला तर पोराची काय गत असती? काय गत असती? एकाची गाडी, एकाचं पेट्रोल, आणि एकाच्या दारातून भुर्र 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 कुत्रं कुणी बघायला तयार व्हायना. पण आमचा पोरगा डॉक्टर असेल, आमचा पोरगा इंजिनियर असेल, आमचा पोरगा वकील असेल, आमचा पोरगा एखादा शासनात अधिकारी असेल, आणि तो जर दारातून आला तर दारात भांडे घासणारी पोरगी म्हणते अरे रमेश तू कधी आला, तू कुठं असतोस? तो म्हणतो मी पुण्याला असतो. काय करतो? डॉक्टर आहे. ही आपुलकी त्या ठिकाणी तयार होती. परंतु तुम्ही गावातून गल्लीतच फिरणार आणि आयुष्यभर घरच्यांना त्रास देणार. ही जर परिस्थिती आमच्या तरुणांची असेल तर आम्ही कसं सुधारणार? विठाला म्हणून आमच्या आईबापाला हात जोडण्या कुणापुढं पडणार नाही एवढी तरी भान आमच्या तरुण त्या ठिकाणी सहकार्याने ठेवली पाहिजे. कारण का, जर तुम्ही एखादा उद्योग करीत नसतात, धंदा करीत नसलात तर कोणी विचारित नाही. तुम्ही नोकरीला नसलात, आता शेतकऱ्याला तर कोणी पुरी द्यायनाच असं झालंय. शेती कितीही सांगा तुम्ही, शेजारच्याची बी सांगा, आखा सर्वे नंबर सांगा,
की आमचा 17 एकराचा सर्वे नंबर आहे. तो म्हणतो बाबा तुला ठेव 17 नंबरचा, मी काय करू, माझ्या पोरीला कुठे येतात भांडे म्हणजे दारे धरता, कुठे येते फ्यूज टाकता नाही. हे का झालंय की तुमच्या अंगात कर्तृत्व नाही. आजही पहा, जे मुलं चांगले आहेत, नोकरीला आहेत, कर्तृत्वान आहेत, त्यांना गावातले विचारतात, पाहुणेरावळे विचारतात चांगल्या मुलाला. परंतु जर मुलं टुकार असतील आणि मोकार असतील आणि जर बेकार असतील तर त्या मुलांना नातेवाईक विचारित नाहीत. विशेष करून सख्खा मामा पोरगी देत नाही हो. सख्खी बहीण येते पोरगा आले म्हणतो अरे बाबा तू कुठे आज आहे का, मी येते घरी, ये बाबा अक्का. तो म्हणतो मी बाहेर आहे मित्राकडे, मला 10:30 वाजते यायला, तू जेवून घे, झोपून घेईन, जमलं तर लगेच कसं आहे ना माघारी, पण माझ्या मागं लागू नको. का ही परिस्थिती निर्माण झाली की आमच्या मुलामध्ये कर्तृत्व नाही, व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. आणि मग जर व्यसनाधीनता होत असेल तर आमचे मुलं त्या ठिकाणी एखादी मुलगी देऊन कुठला पालक वाटोळं करून घ्यायला तयार आहे. कोणत्या मुलीच्या वडिलाला आईला वाटतंय का की बाबा आमच्या मुलीला नवरा व्यसनी मिळावा, वाटतंय का बेरोजगारीतला मिळावा, उगं गावाला शिव्या देणारा मिळावा, एखादा दादा मिळावा, भाई मिळावा, अशी परिस्थिती आहे का, नाही. म्हणून ही जबाबदारी आहे पालकांची की चांगल्या मुलीच्या हातात म्हणजे मुलाच्या हातात मुलगी देणं हे पालक विचार करतात. आणि म्हणून आमचे तरुण पोरं एवढंच म्हणतात की नेहमीच चांगल्या झाडं माकडं चढतात. आता बाबा तू चांगलं झाडं नाही आणि माकडं नाही, म्हणजे अशी परिस्थिती असताना हे सर्वसामायिक आमचे तरुण फक्त या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी जीवन जगतात. पण वास्तविक जीवन आमच्यावर शेतकऱ्यांनी काहीतरी त्या ठिकाणी केलं पाहिजे. मायबाप शेतकऱ्यांना सांगायला तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु सिंधी, गुजराती, मारवाडी जर विचार केला आणि समाज उच्च शिक्षित श्रीमंत ब्राह्मण समाज, आजही पहा ब्राह्मण समाज 25-30 वर्षापूर्वीच शेकडोनी जमिनी त्यांना होत्या, ते शहरात गेले, बहुतांश गावाकडं नाहीत, आमच्या जिल्ह्यात तर नाहीत. आणि आपल्या म्हणजे उस्मानाबाद असेल, बीड असेल, लातूर असेल, हा तर आत्महत्या करणाऱ्यांचे जिल्हे म्हणून प्रसिद्धीला यायला लागलेले आहेत. याच्यामागचं काय कारण, आमच्याकडे नैसर्गिक संसाधनं नाहीत. निसर्गा पाऊस आहे तर भाव नाही, भाव आहे तर पाऊस नाही, उत्पन्नाचे कुठलेही साधनं तुमच्या आमच्या घरात नाहीत, फक्त शेतीवरती आहेत. आणि आमच्या शेतीत पिकं काय आहेत, हरभरा, ऊस, आणखीन गहू, बरोबर. आता गहू आहे का आपल्याकडं, बाबा गहू पिकतो ना, बरं. आता गव्हाची परिस्थिती अशी, आपण ज्यावेळेस आपलं लग्न येतं, एखादं जागरण येतं, त्यावेळेस आपण आट्टा कुठून घेतो, आपल्याकडे ब्रँड कोणता आहे, आशीर्वाद आट्टा, बरोबर. आशीर्वाद आट्टा, आट्टा तयार कसा होतो, गव्हापासून होतो. आणि आमचा गहू, आमच्या आट्ट्याची कंपनी आहे का कुणाची, त्याला गुंतवणूक किती लागते, साधी गिरण असली, पिशीत भरलं, पॅक ब्रँड केला, विकला, आम्ही दारे धरू, आम्हाला साप चावला चालतंय, आम्हाला इच्छू चावला चालतंय, आम्हाला डुकरांनी धडक दिली चालती, आम्हाला आम्ही डीपीत चिकाटलोत, स्वर्गवासी झालोत, आम्हाला चालतंय. परंतु आयटीत बसून पॅक करायचं, मार्केटला जायचं, चांगल्या भावाने विकायचं, हे आम्हाला जमत नाही. हे आमच्या पिढीत कोणी केलं नाही. म्हणून फक्त आम्हाला उत्तम शेती कळती, पाणी लावून द्या, झोपा, चांगले कपडे घालायला नसू द्या, 4 व्हीलर गाड्या नसू द्या. किती लोक आता जर विचारलं तर म्हणते महाराज हे काय आमची प्रॉपर्टी चेक करायला आले का. पण आज जर माझ्या मायबाप शेतकऱ्याला जर विचारलं की किती जणाच्या घरात बंगले आहेत, हे जर आमच्या लेकराला विचारलं की आपले पप्पा, परवा खरं सांगायचं, किती पप्पा 4 चाकी गाडीत घराच्या बाहेर पडतात, 4 चाकी गाडीत, किती लोक आहे का, थोडा अभिमानानं सांगा ना, आपण भावकीत रोबाबात राहणार माणसं आहेत, एकदम वटमध्ये खोटं तरी सांगा की आहे म्हणून. म्हणजे हे शेतकरी जीवन कधी जगेल की, बरं असं सांगा, एखादी आमची मावशी आहे, मावशांनो माहेराला जाताना जर तुम्ही सुंदर मेकअप केला, स्वतःच्या गाडीत बसल्या, एखादा ड्रायव्हर असला आणि छापमध्ये मेकअप पिकअप करून जर भुर्र गाडीत जर माहेराला गेलात, आई वडिलांना भेटलात आणि गाडीत बसून आलात, तर काही त्रास होईल का तुम्हाला, काऊन जास्त लागन काऊन, का वारा लागन, गाडीत बसता येत नाही का तुम्हाला, येतंय बसता. पण मायबाप शेतकऱ्याकडे ही परिस्थिती राहिली का, नाही. याच्या मागचं काय कारण आहेत की उत्पन्न आमचे फक्त एकच आहे, शेती, पिढ्याना पार. आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी बदल त्या ठिकाणी केले पाहिजे. विठ्ठल नाही तर आम्हाला लय टेन्शन असते. एक बाबा बसले होते, ते म्हणले महाराज मी लय टेन्शनमध्ये आहे. म्हणजे काय टेन्शनमध्ये आहे, म्हणजे माझी सून ना चहा आणून देताना पदरच घेत नाही हो महाराज,
चहा आणून देताना पदरच घेत नाही. तो दुसरे बाबा बसलेले ते म्हणतात, बाबा तुला तरी पदर घेत नाही, मला चहाच देत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आम्हाला इतकाल्या मोठाल्या गोष्टीचे टेन्शन आहेत आणि ह्या टेन्शनमुळे आम्ही काही दुसरं डोकंच चालित नाहीत. बाजारात काय चालतंय, मार्केटला काय चालतंय, कोण काय करतं याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त आमच्या शामरावच्या शेजारच्या वावरात एका एकरात 12 गहू पोते झाले, माझे 13 झाले पाहिजेत. जर कमी झाला तर हरकत नाही, मी रातभर दारे धरीन, रातभर खुरपीन, दिवसभर खुरपीन, किती खत टाकीन. त्यांनी 1 हिऱ्याची मारली, मी 2 टाकीन, पण माझे 13 पोते झाले पाहिजेत. आमच्या अशा पोत्याच्या स्पर्धा आहेत. आमच्या लेकरांनी एखाद्या पोराने बाहेर जाऊन रोज 10,000 रुपये कमीला, तरी आमच्या मायबाप शेतकऱ्याला ते दिसत नाही की आमचं पोरगं 10,000 रुपये रोज कमीत आहे. पण आम्हाला एवढंच दिसतं की आमच्या शेजारच्याला 12 एकर, म्हणजे एका एकरात 12 पोते झाले, आमचे 13 कसे होते. म्हणून आमच्या स्पर्धा किती मोठाल्या चालल्यात. आणि मग आमच्या दारात गाड्या कशा येत्या, मग आमच्या दारात बंगले कसे उभा राहतील, आमच्या शेतात आम्ही 4 चाकी गाडीने कसं जाऊ. ही परिस्थिती महाराष्ट्रातील शेतकरी मायबापाची आहे का? आता हरभरा पिकाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आम्ही दिवाळीला लाडू करताना डाळ किराण्यातून आणतो का नाही आणत? मावशांनो बरोबर आहे का? दिवाळीला आपण डाळ कुठून आणतो? किराणा दुकानातून. डाळ बनती कशी? आमच्या हरभऱ्यापासून. डाळ बनायला काही खर्च आहे का? नाही. परंतु आमची डाळ बनायची एखादी ऑइल मिल, डाळ मिल आहे का? नाही. म्हणजे आम्ही पारंपरिक शेतीत गुंतलेलो आहोत, फक्त शेतीच करतो, जोड व्यवसाय करत नाहीत. त्याच्यापले इकडे शेळी आहे का हो? शेळ्या आहेत का? शेळ्या माहीत आहेत का? सगळ्याला माहीत आहेत. बरं, शेळ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण दुग्ध व्यवसाय जोडीला करतो. आता जोडीला करत असताना शेळ्या सगळ्याला माहिती आहेत. शेळ्याची काय गंमत आहे? 6 महिन्याला 2 पिल्लं देतात. आता 2 पिल्लं जर 6 महिन्याला दिले तर मग आमची मावशी, आमची आत्या कष्ट करते, सकाळी 6लाच उठणार, आमच्या मुलाला खाऊ घालणार नाही चांगलं भरडून गरा, त्याला गरम गरम चपात्या करून देणार नाही, परंतु पाठच उठणार, इळा घेणार, गवत कापणार, आणून टाकणार. मग हे करडं सुधारले पाहिजेत, माझे करडं सुधारले पाहिजेत. आणि मग टाकणार, त्याला गहू चारणार, त्याला बाजरी चारणार, त्याला शिळ्या भाकरी राहिल्या टाकणार, 2 भाकरी जास्त थापणार, जे जे मिळून ते खाऊ घालणार. स्वतःला खाणार नाही, परंतु त्या करडाला खाऊ घालणार. आणि ते करडाचा व्यापार कसा होतो? आमचे घरचे धनी तर नसतात व्यापार करायला, पण मावशानो करडं इकलेत का? इकडं उलचे हात करा, लाजू नका. करडं इकले, कुणी कुणी इकले हातवर करा. एका मावशीने तिकले व माझ्या आजीने हातवर करा. करडं इकणं आणि त्याचा व्यवहार कसा होतो? आमचा सलीम आणि आलिमची जोडी येते लगे टार, अरे बुड्ढे कुछ है क्या तेरे पास? ते हाय ना रे बाबडे, आम्ही भाकरी थापी, ते 2 मिनटं थांब. लगे म्हातारी तशीच लगा बघा हात धुती येते आणि लगेच कार्डाला बेरडं फोडून दाखवती. आता तो आलिम आणि सलीम लगेच त्या कार्डाचा पेकडा जातो, म्हणजे करडू बेकलं, त्याने असं कमराला धरलं आणि उचललं की म्हातारीला ते म्हणतो, अरे अरे आलिम इसपे कुछ नाही भरे काय, अरे हलका आहे जान दे. ती म्हणते, अरे बाबड्या याला लई गहू खायला घातले, याला लई बाजरी चारली, याला तांदूळ चारला, लई टुमटुमीत करडू ये. ते म्हणता, अरे जान दे आलिम, चले यार जान दे, इसको मत ले, जान दे, इतना नहीं भरेगा क्या, 7 किलो नाही भरेगा. ते म्हणते, नाही रे बाबड्या घेऊन जा, अरे लई चांगलं आहे, 15 किलो भरण, 10 किलो भरण. तर त्यांच्यात मावशी आमची बाजूलाच राहती, त्यांच्यातच चुरत चलती. काय की म्हणतो, ले ना भाई जान दे, आपली बुड्ढी ले क्या होता है. ते म्हणतो, जान दे यार, इतना नाही भरेगा हो, नाही परवडता हो, जान दे चल. आणि अशी घासाघीस करतात. मग हे म्हणते किती येते? मावशी म्हणते, दे बाबा बाबड्या 4,500 5,000. ते म्हणतो, मावशी 3 नाही येणार. घासाघीस केली जाते, 3-3,500 रुपयात. त्या ठिकाणी ते करडू म्हातारीच्या हातात पैसे, जिला कधी बाजार माहीत नाही, मार्केट माहीत नाही, तिच्या हातात दिले जातात आणि ते घेऊन जातात. मावशांना हे बोकडं पुढं गेले की पोराव संध्याकाळी रविवारी आपल्या घरी काय येतं? काळ्या पिशा येतात आणि त्याचा किलोचा भाव आहे 700 रुपये. म्हणजे आमचं आत्ता गेलेलं 250 रुपयांनी जात नाही आणि संध्याकाळी आलेलं 700 रुपयांनी येतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून याला एक प्रमाण आहे, उद्योगम नास्ति दारिद्र्यम, उद्योगम नास्ति व्यापदा, उद्योगम साधितम सुख संपदा. सुभाषितकार का म्हणतात हे? की ज्याच्या घरामध्ये उद्योग नाही, ज्याच्या घरामध्ये नोकरी नाही, ज्याच्या घरामध्ये अनेक उत्पन्नाचे साधनं नाहीत, तर घरात दारिद्र्य येतं. बघा, ज्याच्या घरात पैसे नाहीत त्याला गावात किंमत नाही, त्याला तालुक्यात किंमत नाही, त्याला लग्नात त्याचा सत्कार नाही, त्याला कोणी प्रमुख पाहुणा म्हणून बोलीत नाही.
गाड्याने जायचं गपचिप यायचं आणि ते म्हणतात ना आता मग मी गरीब आहे म्हणून मग अन्याय केला जातो, गरीब आहे म्हणून माझ्यावर अन्याय केला जातो आणि श्रीमंताचा रुबाब चालतो, तो काय त्याचं थोडं बरोबर आहे म्हणून तो दंडेलवणी करतोय. तर असं काही नाही. आता इथून पुढं माझ्या मायबाप शेतकऱ्याने घरात शेतीला जोड व्यवसाय केलाच पाहिजे. जमन तो धंदा पेलन ती नॉलेज. आणि हे आईबापांनी डायरेक्ट सांगायचं की हे जे पोरं आहेत आपले, ज्याला आपण जालामताच लगे त्याला म्हणतो दादा, किंवा आमचा भैया, किंवा आमचा तात्यासाहेब, हे अण्णासाहेब, हे काकासाहेब. आता ह्या दादांची काय अवस्था होती? एखादा दादा घरात दादा केला आणि त्या दादाला थोडं पुढं गल्लीतल्या एखाद्या पोराला कळालं केला, दादा म्हणलं की भजे चारतोय, दादा म्हणलं की चहा पाचतोय, आणि लगेच त्याला गल्लीत दादा म्हणायला चालू होतात. मग तो गावात गल्लीतला दादा गावात दादा व्हायला जातो. आणि मग ह्या घरून ज्या तुम्ही आम्ही डिग्र्या दिल्यात आणि हे पुढं चालून दादाला जर गावात कोणाला हाणायला सापडलं नाही ना, शेवटला येऊन आईबापाला येऊन बडितो. असे दादा गावगाव तयार झालेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणून आमच्या लेकरा बाळाला जलामले की त्यांना दादा, तात्या, अण्णा, भैया हे नावं देऊ नका. ह्या नावाने पुरं वाटोळं झालं. हे आपल्यालाच म्हणतात मी दादा आहे ना, मग तो दादाला सांगते का? मावशांनो लक्षात येते का? म्हणजे आमच्या लेकराला सांगा तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तू वकील हो, तू उद्योजक हो, तू प्राध्यापक हो, तू कीर्तनकार हो, तू गायक हो, मृदुंगाचार्य हो. आता इथं बघा समोर यूट्यूब करायला खोले महाराज आहेत, इकडं सस्ते महाराज आहेत, इकडं तुमची भावकी पुण्याहून आलेत, दादा महाराज अडसूळ आहेत, इथं आमचे मृदंगाचार्य आहेत, इथं सगळे आमचे टाळकरी म्हणजे वारकरी आहेत, तिकडं आमचे विनाधारी आहेत, इथं आमचे चोपदार आहेत. ह्या सगळ्या मंडळीला एक सेपरेट एक वेगवेगळी ओळख आहे. हे यांच्या जागेवर समाजात स्थान निर्माण करतात. म्हणजे आमची तरी कुठंतरी आम्हाला जे जे जमन चांगलं जे जे आम्ही काही करू शकतो ते आम्ही केलं पाहिजे. व्यवहारे जोडूनिया उत्तम 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 व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमाची गाती तो एक पवेना उत्तमाची गाती तो एक पवेना उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करे उत्तमाची गाते उत्तम पवेना उत्तमाची गाते तो एक पवेना. आमचे दादा महाराज गायनाला असले की आमच्यावर कुठली जबाबदारी राहत नाही. कारण त्यांच्या गळ्याला आमचा गळा लागत नाही आणि चांगल्याचा लागत नाही. ते गायनाचार्य आहेत. सर्व पदव्या त्यांच्या बहाल केलेल्या आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये एक मधुर त्या ठिकाणी वाणी आहे. एकदा दादा महाराजांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या की ते पुण्यावरून प्रवास करून आपल्यासोबत आलेले आहेत आणि महाराष्ट्रभर आमच्यासोबत असतात. केजवरून आमचे खोले महाराजसुद्धा आलेत, पाटोदेवून सस्ते महाराज आलेत. आणि खरं हे कीर्तनाचं रूप येत असताना आम्ही एक वेगळ्या अंगानं, आता तुम्ही आम्ही पाहिलं असेल की आम्ही ज्यावेळेस बाजाराला जातो, मार्केटला जातो, तर आमचा साधा कांदा जर आम्ही मार्केटला नेऊन विकला तर त्याला 4-5 रुपये भावे, आणि तोच कांदा जर आम्ही बाजारात घेतला तर 4 पटीने भावे 20 रुपयाने. मावशांनो, कांद्याचं मार्केट कदाचित तुम्हाला माहीत नसेल, इकडं कांद्याचं पीक कमी आहे,
परंतु तरी इथं बार्शीला कुठंतरी आहे. जर आम्ही मायबाप शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा 6 महिने लेकरासारखा पोसायचा, टेम्पोत टाकायचा, मार्केटला न्यायचा, सकाळी 6-7च्या सुमारास मार्केट सुरू होतं. मार्केटची काय परिस्थिती असते, ज्यांनी शेतीत कधी पाहिलं नाही, कष्ट कधी जाणलं नाही, शेतकऱ्याचे दुःख माहीत नाहीत, वेदना माहीत नाहीत, खर्च माहीत नाही, शेतीत काय करावं लागतं हे माहीत नाही, ते सकाळी आमच्या मालाचा भाव त्या ठिकाणी सुरू करतात. चला 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 मार्केट सुरू झालं. 2 रुपये, 2.20, 2.40, 2.60, त्याचा म्हणतो 2.80, 2.90, 3, ते म्हणतो अडसूळचा कांदा 3.10 फायनल करा. असा लांडग्यानी शिर्डी फाडावा अशा आमच्या मालाचा भाव होतो महाराज. कांद्याचं मार्केट तुम्ही पाहिलं असेल, किती लोकांनी पाहिलं मला माहीत नाही, पण मावशांनो जे तुम्ही 6 महिने दारे धरले, निंदिलं, खुरपिलं, असा भाव होतो. अशा गोण्या टाकल्या की मग आमच्या अडसूळ म्हणतात, काय राव बलदोटा शेठ, मागच्या वर्षीच्या 800 गोण्या तुमच्याकडेच होत्या. ते म्हणतो अरे अडसूळचा कांदा आहे का, 10 वाढून दे, चल 3.20 कर फायनल, पुढची गोणी चला फडा रे. म्हणजे अशी जर आमच्या 6 महिने आम्ही पिकवलेल्या मालाचा जर 6 सेकंदात हे भाव करीत असतील, तर आमच्या कष्टाला त्या ठिकाणी दाम मिळेल का? आमच्या घामाचा मोबदला आमच्या हातात येईल का? हा प्रश्न खऱ्या अर्थानं मायबाप शेतकऱ्याला पडला पाहिजे. आणि बहुतांश ग्रामीण भागात राहणारा शेतकरी आज शेतीवर अवलंबून आहे. आणि उत्तम शेती, मध्यम व्यापार आम्हाला जमलाच नाही. आणि त्यांनी आम्हाला मध्यम सांगितला, आणि मध्यम ज्यांनी सांगितला ते कुठं येतं? आजही बार्शीच्या मार्केटला जा, तिथं सिंधी, गुजराती, मारवाडी आता हे 50-60 वर्षापूर्वी निर्वासित आले होते एकटे, आणि त्यांनी बॉब्या विकायच्या, गोळ्या विकायच्या, आणि छोट्याल्या महागाड्या जागा घेतल्या, आणि आम्ही तिथं बस्ता बांधायला जातो. आता महाराज तुम्हाला आम्हाला माहिती आहे बस्त्याची काय परिस्थिती आहे. मी तर म्हणत असतो बस्ता बांधून बस्ट होणे त्याला बस्ता म्हणतात. तो आपलं एक चॅलेंज आहे ओपन महाराष्ट्रात प्रत्येक जवळपास कीर्तनात, की आपण आमचा नवरदेव गेला, एक तर जमतच नाही, तिकडून जमलं तर तो 3 पीस घेतो महाराज. 3 पीस आता तुमच्या काळात नव्हता, आता 1 टॅच चालू आहे. त्या 3 पीसची कमीत कमी किंमत मॅक्झिमम 15,000, 17,000, 25,000. ते कोणाच्या जीवावर? सासऱ्याच्या. मग आमच्या मुलीची साडी नाही तो घागरा 15,000, 17,000, 20,000. तर अशा नवरदेवांना आपलं ओपन चॅलेंज आहे की ज्यांनी सासू सासऱ्याच्या जीवावर ड्रेस घेतलाय त्यांनी त्याच्या आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर एकदा तरी तेवढ्या किमतीचा ड्रेस घ्यावा, तरच आपण म्हणू खानदानी आवला दे विठाला. नाही तर आमचे नवरी नवरदेव खिशात नाही दाना, आणि बाबूराव नाना अशी परिस्थिती झाली. आणि आमचा नाना ज्यावेळेस बस्ता बांधायला जातात, पाहुणे रावळे येतात, कुठलाही आई वडील कधीच म्हणत नाहीत की एवढ्या मागाचं कापड फाडा, पण ज्यांना अजिबात अक्कल नाही ते बघायला चालू करतात. बरं आधी असं काउंटरकडे बघत आहेत, खाली बघत आहेत, वर बघत आहेत, एकणारी बरी का कापड बरं यातलाच फरक कळत नाही. गडी ते म्हणतात किती रुपये? 1700 रुपये. मग 1700 रुपये मीटरचा यांना कापड. आणि ज्यावेळेस बस्ता बांधायचा होतो त्यावेळेस आमचे नातेवाईक लगेच म्हणतात आता झालं आवरत आलं आहे, आपण नाश्ता करू. आणि लगेच कट मारून सगळे कुठंतरी चहाचा हॉटेल बघतात आणि तिकडे जातात. पण माझा मायबाप शेतकरी कष्टकरी, ज्याची इच्छा नसती, ज्याच्या खिशात दमडी नसती, कुणाचे तरी गोळा करून याजाने आणलेले पैसे त्या ठिकाणी बस्ट करतात. आता त्या नवरदेव नवरीची पुढं हवा काय? लग्नाच्या दिवशी रुमाल घ्यायला एक जण, मेहंदी काढायला एक जण, मेकअप करायला एक जण, बांधायला एक जण, सावरायला एक जण, हां त्यांचं पाकिट सांभाळायला एक जण. ह्या नवरदेव नवरीचं ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस साधारण बाबा इकडं एखाद्या लग्नाला खर्च किती येतो सांगा? लग्न केलं तर किती खर्च येतो? का लग्नच व्हाय ना तेवढ्या तिकडं? हा तुम्ही वैतागले काय नवरदेव आला तर बघितलं किती होतं खर्च अंदाजे? थोडं बोला म्हणजे आपल्याला संवाद चांगला होईल. 3 लाख रुपये बाबांनी सांगितले. एका पार्टीचे का 2 पार्टीचे? एका पार्टीचे. पहा, तुका म्हणे टाळा त्याशी नाही अहो काळा. टाळा म्हणजे हिशोब. मित्रांनो, ज्याला हिशोब जमला नाही ना त्याच्या कुटुंबाला अवकाळा नाही, हे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे टाळा त्याशी नाही अवकाळा. म्हणजे अवकाळा कशी नाही, हे टाळा म्हणजे हिशोब सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण एका पार्टीचे 3 लाख रुपये घालतो, इथं बाबांनी सांगितलं मी माझं काही घेऊन आलेलं नाही, 3 लाख एका पार्टीचे, 3 लाख एका पार्टीचे, आपण त्यांना 1 लाख रुपये डिस्काउंट करू. शासनानं एखाद्या तरुण मुलाचं लग्न करायचं वय 21 केलेलं आहे, एखाद्या मुलीचं लग्न करायचं वय 18 केलेलं आहे. आणि मग 21 वर्षाचा तरुण मुलगा धरू, त्याच्याकडे काहीच नाही. दोन्ही पार्ट्यांनी जर शॉर्टकट लग्न केलं तर इकडे 2.5च धरू, 50,000 आपण डिस्काउंट केले. 5 लाख रुपये जर त्यांच्या नावावर FD केली तर साधी गळून गेलेली बँक
7 वर्षात डबल पैसे देते. जर गुंठा घेतला तर काल परवा मला एका प्रवासात असेच महाराज भेटले होते, शेटे महाराज म्हणून शिक्षक होते, वय वर्ष 85. बाबा पाय पाय चालले होते. म्हणलं काय करता बाबा? म्हणले शिक्षक होतो. मॅडम शिक्षिका होती. म्हणलं काय मुलं बाळं काय करतात? त्यांनी मला एक प्रसंग सांगितला, तुम्हाला विश्वास बसणार नाही. ते म्हणले महाराज सगळं चांगलं आहे, मुलाचं फर्जीचं दुकान आहे. म्हणलं तुमचं आयुष्य तुम्ही बालवयात असताना कसं परिस्थिती होती त्या काळात? 85 वर्षाचं म्हणले जाणून घेऊ वाटणार ना. बाबा तर ठणठणीत. ते म्हणले मी गुरुजी होतो. म्हणलं ओके. म्हणले मी इथं महाराज आपण पुढं आलोत ना, 4.5 एकर जमीन मी 14,000 घेतलेली आहे. किती हजारात? 14,000. आणि आज तिचा भाव आहे गुंठा 1.5 लाख रुपये. म्हणजे 1.5 कोटीला ती जमीन मागत होते. म्हणजे त्या काळी त्यांनी 100 रुपये गुंतवले, त्याचे आज 1 लाख रुपये झाले. हे गुंतवणुकीचे फायदे आहेत, पैसे वाचवल्याचे फायदे आहेत. 14,000 माणूस 1.5 कोटी करू शकतो. ते म्हणले एका जागेवर मी 51,000 जमीन घेतली होती, तिथं 4 लाख रुपये गुंठा झालाय. आणि त्यावेळेस घेतली होती 51,000 5 एकर 35 वर्षापूर्वी. म्हणजे त्या काळात 100 रुपये लावले तर ते पुढं चालून 30-20 वर्षांनी 2-2 लाख रुपये सुद्धा होऊ शकतात. हे बचतीचं महत्त्व आहे. आणि आम्ही लग्न जमलं की भावकीच्या हुरावर त्या ठिकाणी डीजे लावतो. मंगल कार्यालय त्याच्यापेक्षा टॉपचं. त्याच्या लग्नात गुलाबजामुन नव्हते, केलेच. त्याच्या लग्नात बर्फी बालुशाही नव्हती, केलीच. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जर पैसे वाचले, कमी खर्चात जर लग्न केलं तर माझा मायबाप शेतकरी सदन का होईल, श्रीमंत कसा होईल, आपण त्या दृष्टीने विचार करतोय. आणि ते 5 लाख रुपये वयाच्या 21व्या वर्षी त्या नवरदेवाच्या अकाउंटला दिले. कपोरं पळून घेऊन जाते. नवरी नवरदेव जर पैसे त्यांच्याकडे दिले तर जाते का घेऊन कुठं आपले? नाही. साधी FD जर केली ना, तुम्ही हिशोब करा, 7 वर्षात 10 लाख रुपये होतात. वयाच्या 21-27व्या वर्षी. पुढच्या 7 वर्षात 14 वर्षात 20 लाख रुपये होतात. पुढच्या 21 वर्षापूर्वी 40 लाख रुपये होतात. 28व्या वर्षी 80 लाख रुपये होतात. 35व्या वर्षी 1 कोटी 60 लाख रुपये होतात. वयाच्या 42व्या वर्षी 3 कोटी 20 लाख रुपये होतात. म्हणजे आमचा पोरगा 21व्या वर्षी आणि हे 42 म्हणजे 63व्या वर्षी. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनात जरी त्याला नोकरी लागली आणि तो जर रिटायर झाला तर त्याला 2 कोटी रुपये 1 कोटी रुपये मिळत नाही. परंतु त्याने जर एका दिवसाच्या आयुष्यात जर बचत केली तर त्याची पुढची पिढी गरीब म्हणून कधीच जन्माला येणार नाही. विठ्ठला विठ्ठल. म्हणजे आजच्या कीर्तनातून ज्यांचे लग्न झाले नाही, ज्या मुला मुलींचे, त्यांनी एवढा तरी बोध घ्या की फक्त कमी खर्चात लग्न करा आणि घरच्या कोण माल घ्या आणि FD करा फिक्स. आणि फक्त दरवर्षी डबल करीत चला. जेव्हा तुम्ही 63 वर्षाचे होता तेव्हा तुमच्या अकाउंटला 3 कोटी 20 लाखाच्या पुढं पैसे असतील. आणि जर तुम्ही 70 वर्ष जगलात तर 6 कोटी असतील. एका दिवसाच्या बचतीची ही ताकद आहे. पण आम्हाला बचत कुणी शिकली नाही. आम्हाला शेजाऱ्यांनी चांगली गाडी घेतली की आम्ही हप्ते का व्हायना पण घेणार. त्याने जागरण केलं, त्याच्या दारात लोक आले रे आले की आमच्या पठ्ठ्याने काढलं जागरण. त्याच्या पोरीचा बड्डे केला, त्यांनी गुलाबजामुन केले की आम्ही बुंदी करायला तयारच आहेत. म्हणजे ह्या आमच्या छोट्या छोट्या स्पर्धेमध्ये आम्ही कसं गरिबीकडे चाललो हा आम्ही कधी विचार केला नाही. आणि आमच्या घरात कधी उत्पन्नाचे साधनं किती येतील हा आम्ही विचार केला नाही. आम्ही बऱ्यातून आता एखाद्या अर्ध्याचा उद्योग असेल ते म्हणते महाराज मग आमच्याकडे JCB आहे, आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, आमच्याकडे गाड्या आहेत, 1 अर्ध्याच्या असू शकत्या. परंतु इथला जगद्गुरू तुकोबारा यांनी जे 400 वर्षापूर्वी स्वतःच्या सावकारक्या आज 10 रुपये देतो का बाबा? कुणी कुणाला 10 रुपये देतं? एखाद्याला जर आपण सहज म्हणू शकतो की मला 10 रुपये द्या. एक मित्रांना सांगतो हे वाक्य लक्षात ठेवा, ह्या जगाच्या पाठीवर हक्काचं मागणारं मंदिर जर कोण असेल तर तो स्वतःचा बाप आहे. ज्याचा बाप एखाद्या वेळेस दुर्दैवाने सोडून गेला तर त्या माणसाला विचारा बापाची ताकद काय असते. महाराज आजही बघा, एखादा मुलगा एखादी मुलगी चांगल्या एखाद्या शाळेत टाकली की तिला प्रेम होतं, तिचा जीव लागतो, त्याचा जीव लागतो. त्यांना एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही ज्याच्याला जीव लावतान तो जगातला सगळ्यात जास्त तुम्हाला दुःखी करतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे प्रेम कोणाचं कडीला गेलंच नाही. भागलं की ते काय भोगला भागला आणि मशी मागला. घडी काय एकदा काम झालं, तुमच्या खिशातले माल उडाला, तुमच्या आईचे दागिने इकले, तुमचा बाप कर्जबाजारी झाला की लगेच तुमचं प्रेम गायब होतं. कारण माझ्याकडे काल परवा 2-4 दिवसापूर्वी एक प्रकरण मिटायला आलं. पोरगा अकॅडमीत टाकला, D.Ed झालेला, 2 वर्ष D.Edला सांभाळला, 2-4 वर्ष अकॅडमीत टाकला. महाराज तुम्हाला विश्वास बसणार नाही, खरी गोष्ट आहे. त्याने ऑनलाईनमध्ये 12 लाख रुपये कर्ज केलं, व्याजाने पैसे घेतले, घरच्याला माहीतच नाही. जेव्हा तगादे घरी यायला लागले
तेव्हा कळालं. मग म्हणले शोध घेतला. तो काय करीत होता म्हणले रोज हॉटेलाला जेवायला जायचा, याला मित्र होते, याला मैत्रिणी होत्या आणि यांनी मजा आजा केली. मग बाप म्हणला 12 लाख कर्ज मिटितो, पण तू एक काम तरी कर बाबा, माझ्या डोक्यावर बोजा येतो, लग्न 2चे 4 करायचेत, तुझं फक्त प्रेम घेऊन ये, काहीच अडचण नाही, लगेच एक कर फुकीतून तो 12 मिटितो. तो म्हणला ते येत नाही ना, विठ्ठला आणि म्हणून अशा प्रसंगाच्या नादी लागून थोडे शहरात गेले आईबापाच्या कष्टाच्या जीवावर, तर त्यांना कधी विसरू नका. आणि ज्याला आई बाप यांची किंमत कळत नाही ना, म्हणजे तुकोबाराज सांगतात की वाढवी महत्त्व वडिलांचे. याच्या मागचं कारण असं आहे की वडिलांचं महत्त्व कधी वाढतं, जर तुम्ही शहरात गेलात, व्यसनाधीन झालात आणि एखाद्या गावात येऊन म्हणलं की भाऊसाहेब तो पोरगा लय पिऊन रोडच्या कडेला पडला होता, तर भाऊसाहेबला मृत्यू आल्यापेक्षा जास्त दुःख आहे. एखाद्या मावशीला म्हणलं की तो हा बबड्या बाळू रोडच्या कडेला पडलाय, त्याला कोणीतरी तोंडात मारली, त्याला चालता याय ना, याच्यासारखे महाराज दुःख आहेत कोणते? तुम्ही जगातली कुठलीही संपत्ती नाही तयार केली तरी चालेल, पण तुमची संतती चांगली निर्माण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा वारसा आहे. आणि मग हे करत असताना आमच्या मुलं जे शहरात जातात त्यांना मला हे सांगायचंय की फक्त आई आणि वडील सोडा, फक्त आई आणि वडील सोडा. आणि या महाराष्ट्रात तुम्ही म्हणताना आमचे कोण पाहुणे येतं, कोण मित्र येतं, कोण नातेवाईक येतं, लय जीवाचे कट्टर मित्र येतं, आपल्यासाठी जीव देते, रातची एकला फोन केला तरी ते काही करायला तयार आहेत. असे जे लय बादर आम्हाला सांगतात, महाराज असे आपले मित्र आहेत, 2 मिनिटात कांड करतील, 2 मिनिटात म्हणून ती होईल, पाहिजे ती करू, काही बी करू, तुम्ही सांगा, आम्ही टपकायची तयारी आहे. अरे तो टपकी तो कुठं भाऊ, खायचे वांदे आहेत ना. असे कट्टर मित्र आहेत. फक्त आईबाप सोडा आणि कुठल्याही पाठ्याला म्हणावा तू जा आणि हक्काने मागून दाख की मला पैसे पाहिजेत, मला हे पाहिजे, मला बुटं घ्यायचेत, मला ॲडमिशन घ्यायचं आहे. ह्या 2 देवाच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात कुणीच नाही. हा याच्यावर काही शंका आहे? हक्काने कुठल्याही पोराने म्हणजे कुणीही असू द्या, त्याला मला फक्त आईन बाप सोड, तिसरी व्यक्ती दाखव. आपोलिया हिता जो असे जगता, आपोलिया हिता जो असे जगता, आपोलिया माता पिता दयादिया, धन्य माता पिता दयादिया, धन्य माता पिता दयादिया, पुरी कन्या पुत्र होती दे सात्विका, पुरी कन्या पुत्र होती दे सात्विका, धन्य माता पिता दयादिया, धन्य माता पिता दयादिया, धन्य माता पिता दयादिया, धन्य माता पिता दयादिया, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक. कुटुंबापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही,
वडिलापेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जगात कुणाची माया नाही, बहिणीसारखी श्रेष्ठ हितचिंतक दुसरी कोणी नाही, भावासारखा भागीदार जगात दुसरा कोणी नाही, आणि मित्राशिवाय जीवन नाही. विठ्ठल आता आपले पोरं ऑनलाईन जगात गेलेत. बाबा ऑनलाईन जग. पहिलं असं होतं, आम्हाला साखर बी आणायची म्हणलं तर आम्हाला वही घेऊन जावं लागायची, तेव्हा ते लिहून द्यायचा. आता तसं नाही, जगातली कुठलीही गोष्ट आम्ही ऑनलाईन घेऊ शकतो. आजपर्यंतचा एक इतिहास आहे की जर घरात श्रीमंती आणायची असेल तर आक्रमण करावं लागायचं, म्हणजे काहीतरी विकावं लागायचं, काहीतरी करावं लागायचं, कोणाकडे तरी रोजाने जा, काम कर, काहीतरी शिर्डी दी, बदल्याच्या बदल्यात घे. पण आज अशी मायबाप शेतकऱ्यांनो हे लक्षात घ्या, आता गरिबी यायला कुठं जावं लागत नाही. पहिला आमच्या तिकडं म्हणायचे, बारीला गेला, नोटा उधाळल्या, बाटलीला चिकाटला, जमीन फुकली फुर्र, तर गरिबी यायची. आणि त्यावेळेस लोकांना कळायचं की बाबा आता ह्यो डाव बसायला लागलाय, ह्यो चांगल्या हॉटेलानी बसायला लागलाय, ह्यो चांगल्या थिएटरनी जायला लागलाय, आणि मग घरचे गाववाले सावध व्हायचे की याच्यावर गरिबी येईल. पण आता तसं नाही बाबा. आता लुडो आली, जंगली रमी आली, असे वेगवेगळे ॲप आलेत, आणि ते प्रत्येक जाहिरातीत तुम्ही काही बघा मोबाईलला, ते लगेच म्हणतो जंगली रमी पे आहो ना महाराज, आणि तुम्हाला महाराज म्हणतात. आता महाराजाच्या शब्दाची किती मोठी ताकद आहे का बाबा. तुम्हाला येत असं ना जंगली रमी पे आहो ना महाराज, मोबाईल बघितलं, कीर्तन ऐकलं तरी येतंय खाली जंगली रमी पे आहो ना. म्हणजे ह्या जंगली रमी कशासाठी आहे, तुम्हा आम्हाला घरी कधी घरात फाशी घ्यावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणजे जिवंत उदाहरण आहे. एका शेतकऱ्यानं कष्ट करून आयुष्यातील 20 लाख रुपये स्वतःच्या अकाउंटला ठुले, आणि हे आपलं कीर्तन अत्यंत वास्तववादी कीर्तन आहे. याच्यात कुठल्याही पारंपरिक कथा नाहीत, वास्तववादी जे आपण महाराष्ट्रात अनुभवतो. म्हणजे 20 लाख रुपये 25 वर्ष कष्ट केलं, नवरा बायकोनी ठुलं, आणि पोरगा उलसाकदा 11वी शिकला पठ्ठ्या, आणि त्याने एक गेम केला, तो IPL मध्ये गुंतला, इंडियन प्रीमियम लीग. आता इंडियन प्रीमियम लीगमध्ये गुंतला की तो खेळाडू पैसे लावायचा. आता सुरुवातीला त्यांनी पैसे लावले, त्याला थोडेफार आले बी असतील. तो खेळत खेळत गेला. महाराज त्याचा एक असा टायमिंग राहायचा, वडील आंघोळ करायला गेले की हा पठ्ठ्या मोबाईल घ्यायचा. आई म्हणायची, बाबड्या तू काय करतो, काय नाही बघतोय, देतो ठेवून. आणि लगेच वडिलाचा पासवर्ड, अडाणी आई बाप, शिक्षणाचं काही नॉलेज नाही, ॲप वापरायची माहिती नाही, मोबाईल वापरायची माहिती नाही, आणि म्हणून ते लगेच ते वडील आंघोळीला गेले ना, आई काही काम करीत असले की लगेच पैसे ट्रान्सफर करायचा, आल्याला मेसेज डिलीट करायचा, वडिलाला मिळच नाही. आणि असं सर्कल चालू होतं. IPL चालू होती जिंदाबाद. मित्राला कळत होतं हारी पैसे लावतोय हां. आणि असं होता होता एक दिवस भिशी होती, आणि म्हणून महाराज वडील ATM कार्ड घेऊन गेले आणि म्हणले 10,000 काढू भिशी भरायला. ATM मध्ये गेले तो पैसेच निघाला. 10,000, ज्याच्या अकाउंटला 20 लाख रुपये आहेत त्याच्या अकाउंटला 10 निघाला. तो डोक्याला मुंग्या आल्या ना, अरे म्हणले ATM मध्ये 0 बॅलन्स दाखवते, काय करू. पासबुक घेतलं गडी, रातभर बघितला, शब्द बोलला नाही, गप माणूस झोपला. आता तुमचे आमचे जर 20 लाख रुपये अचानक अकाउंटवरले गेले, झोप येईन महाराज तुम्हाला? नाही. बँक उघडत नाही तो दारात गेला की लगेच मॅनेजरला म्हणला, हे बघा माझे पैसे कुठे गेले. तापल्याला आग झालेली दिसती, मेंदूतून पार मुंग्या निघायची बारी. हे बघा बँक, माझे पैसे कुठे गेले, तुमच्या बँकेत आहेत. ते म्हणले असं आहे का, या एसीतमध्ये या, बसा. घ्या रे म्हणले दादा प्रिंट मारून. त्या पुस्तकात प्रिंट मारली, तसे रपा 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 ट्रान्झॅक्शन आले. ते म्हणले तुमच्या घरात मोबाईल कोण वापरतो? ते म्हणले अजिबात नाही, मी कुणाकडेच मोबाईल देत नाही. ते म्हणले मारा प्रिंट, घ्या यांना ट्रान्झॅक्शन द्या. म्हणजे तुमच्या घरात IPLवर सट्टा खेळणारं तुम्ही खेळता का, कोण खेळतं बघा, परंतु हे पैसे तुमच्या IPL मध्ये गेलेत. त्या माणसाने डोकं धरलं, ढासा रडायला लागला. कारण का, तर 20-25 वर्षांनी तुटपुंजी कष्टाने जमा केलेले शेतीवर आधारित असणारा त्या ठिकाणी शेतकरी पैसे बँकेत ठुले, कुणालाही दिले नाही, काही नाही. आणि त्या पोराने 1.5 ते 2 महिन्यात सगळे पैसे संपून टाकले. म्हणून आपल्या कुटुंबात मोबाईल हा जेवढा चांगलं मनोरंजन करतो, नाही तर आमच्या मावशी अशा आहेत की आम्हाला थोडा स्वयंपाक करून देत नसल्या की लगेच त्याच्या हातात मोबाईल देते, आणि तो लगेच बघतोय. मोबाईल म्हणजे आत्ताचं
चक्र आहे, सुदर्शन चक्र. ती काय एकदा सुटलं की सारख्याच राक्षसाचं मुंडकं कापून येत होतं. आता ते असं आहे चक्र, ती जर सुटलं तर आपलं सुद्धा मुंडकं कापू शकतं. म्हणून मोबाईलपासून खूप काळजी घ्या, कारण ह्या मोबाईलमुळं साध्या कितीतरी कुटुंबात कलह निर्माण झाले. आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये पाहिलं की कुणीच बाहेर गेलं नाही, सगळे कुटुंब एकत्र राहिलं. कुणाचे मेसेज कुणाला आले, कुणी मेसेज कुणाला टाकले, याच्यातून गैरसमज निर्माण झाले, कितीतरी घटस्फोट त्या ठिकाणी झाले. म्हणजे हे जे मोबाईल आहे हे अत्यंत जपून हाताळायची गोष्ट आहे. जर याला थोडी जरी दिलगारी केली आणि याच्यावर जर अकाउंट बॅलन्स असलं तर त्याची थोडी काळजी घेत जा, कारण तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही तर धन गाया दौलत गाया तो कुछ नाही गाया, लेकिन चरित्र गाया तो सब कुछ गाया. कारण मोबाईलमधून तुमच्या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात आणि तुम्ही सगळ्या गोष्टी मिळू शकतात. का तर इथं मला कीर्तनाची संधी देण्याचं काम सरपंचाने का केलं की मोबाईलमध्ये पाहून. एखाद्याच्या घरी गरिबी काय ती जंगली रमीने तुम्ही पाहिलं असेल. इथं काही जिवंत उदाहरण असतील की जंगली रमीच्या नादी लागला आणि भिकारी झाला. म्हणून आता गरिबी घरी बसल्या येते, श्रीमंती यायला चाल करावी लागते. विठ्ठल किंवा आमच्या आईवडिलाला प्रश्न पडत नाही मी का श्रीमंत झालो नाही, माझ्या पोटी जन्माला येणारी संतान श्रीमंत का होऊ नाही. आमच्या तरुण मुलांना प्रश्न पडत नाही की माझे आई वडील गरीब आहेत, मग मी श्रीमंत का होऊ नाही, मी श्रीमंत येण्यासाठी काय केलं पाहिजे. धनवंता घरी करी धनाची चाकरी, हे तुकाराम महाराजांचं जे प्रमाण आहे की धनवंता घरी करी धनाची चाकरी. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे धनसुद्धा चाकरी करते आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो दुसऱ्याकडे चाकरी करतोय. आणि मग जर आपल्याला पैशासाठी दुसऱ्याकडे चाकरी करावं लागत असेल तर ज्या छत्रपती शहाजीराजे भोसलेनी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याकडे नोकरी करणं चाकरी करणं. शिवाजी महाराजांकडे काय नव्हतं, किल्ले होते, मनसबदारी होती, दाशा सेवक होते, परंतु त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं शपथ घेतली. आणि रायगड किल्ला आम्हाला माहीत असेल, जगातली ज्या राजानं पहिली इंटरनॅशनल बाजारपेठ उभा केली, ज्या रायगडावरती तुम्ही आजही जा, एका बाजूने 21 दुकानं दुसऱ्या बाजूने 21 अशी इंटरनॅशनल त्या काळची बाजारपेठ आहे. आणि त्या छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे आहोत, आम्हाला बाजारसुद्धा माहीत नाही. त्या काळामध्ये म्हणजे मथुरेमध्ये जरी तुम्ही गेलात, एक गवळण आहे, सोड हरी जाऊ दे मला मथुरेच्या बाजारी. त्या काळच्या मावशांनो लक्ष द्या, गवळणी त्या ठिकाणी त्या काळच्या बाजार करायच्या, मथुरेच्या बाजारात जायच्या. सोडहारी जाऊ दे मला बाजारी, अडवी तो काना वाटेवरी. सोडहारी जाऊ दे मला बाजारी, अडवी तो काना वाटेवरी. सोडहारी मला जाऊ दे बाजारी, सोडहारी वाटेवरी. सोडहारी जाऊ दे मला बाजारी, अडवी तो काना. म्हणजे त्या काळच्या गवळणी मथुरेत त्या ठिकाणी बाजाराला जायच्या. दही दूध ताक लोणी तुपाचा व्यापार व्हायचा. आणि म्हणून मथुरेत सुद्धा कुठल्याही शेतकऱ्यानं कुठल्याही गवळणीने आत्महत्या केल्याची नोंद नाही. त्या काळात श्रीकृष्णाच्या गोकुळाच्या मथुरेमध्ये त्या ठिकाणी सगळे आनंदाचे असायचे आणि व्यापार चालायचा. त्या गवळणी आज काय करतात, फक्त शेतात जातात, फक्त दारे धरतात, फक्त नवऱ्याचे मार खात्यात, फक्त भावाला भेटायला जातात. कुणी आजपर्यंत मार्केट बघायला गेलं नाही. पैशाचा हिशोब आधी आम्हाला कधी कळाला नाही. आता तुम्ही म्हणता महिलांना का महाराज हिशोब सांगायला लागले, तर याची गंमत अशी आहे की महाराज गरिबी यायला पहा, ज्या महिलेच्या हातामध्ये प्रपंच आहे, ज्या महिलेकडे पैसे आहेत, आमचा एखादा पठ्ठ्या 2 वर्षात 5 एकर फुकू शकतो का नाही फुकू शकत बाबा. असे कितीतरी उदाहरणं दाखवतो की थोडा उलसाक नाद लागला की 5-10 एकर जमीन फुकून टाकली, उलसाक टेबलवर गेला की 10 गेली 25 गेली. पण मला एक उदाहरण दाखवा की माझ्या माता माऊलीच्या हातामध्ये प्रपंच आहे. तुम्ही साधं उदाहरण घ्या, आपण केळं घेतो, सफरचंद घेतो, द्राक्षे घेतो. आता आमचे जर पाटील तिथं असले द्राक्षे घ्यायला आणि तो जर मला 70 रुपये डझन केळं आहेत, तर आमच्या पाटलाला कमीपणा वाटतो, याला 60नी कसे मागू, याला 40नी कसे मागू. पण आमच्या माता माऊली जर साडीच्या दुकानात बी गेल्या आणि त्याने जर 3000ला साडी सांगितली ना, तर आमचे म्हणते ते
आमच्या सकुताईने 300च आणली, ही 300 रुपयाला दे. ही धाडस त्या ठिकाणी माता माऊल्यांमध्ये आहे. हे बार्गेनिंग करण्याचं कौशल्य आहे. तुमच्या कष्टाचा पैसा आहे, तो कुठं जातो, कुठं गेला पाहिजे, कसा गेला पाहिजे. तुम्ही साधं फळं घ्यायला गेलात तर ती म्हणणार हे काय केळाला डागलेतच, हे खराबच झालेत, हे संध्याकाळपोट टिकतेन का, दरांगशे सारे गळूनच गेलेत. 150 काय सांगतो बाबा सफरचंद, तो 80नीच देत होता, चल तुला देते 80 दी. मावशांना हे खरं आहे का? तुम्ही जर बाजारात गेलात तर घासाघीस घेतल्याशिवाय कोणती माता माऊली मटेरियल घेते का? तो म्हणला 150 रुपये सफरचंद, तुम्ही घेता का? नाही घेत. हे तुमच्या रक्तात आहे. परंतु पुरुष सत्ता पद्धतीनं तुम्हाला मार्केट बाजार पाहायला मिळणार. तुम्हाला कोथिंबीर विकायला मिळणार, तुमचे वांगे विकायला मिळणार, तुमचे टमाटे विकायला मिळणार. तुम्हाला तुमचा गहू, हरभरा, ज्वारी, ऊस कुठलंही विकण्याची पद्धत आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की शिंद्याच्या, गुजरात्याच्या, मारवाड्याच्या दुकानात जायचं आणि बोले दाम त्या ठिकाणी त्याला द्यायचं. का असं कधी झालंय? चांगल्या काचाच्या एसीच्या आम्ही दुकानात गेलो. अरे काय दुर्दैव बघा, आम्ही ज्या दुकानात बुटं घ्यायला जातो ते दुकानं काचाचे, आणि आम्ही जे खातो कोथिंबीर, टमाटे, वांगे, आमचे बटाटे, त्याला 8 रुपये, 10 रुपये, 15 रुपये भावे. आणि तेच आमचं लेकरू किराणा दुकानात जातं आणि 5 रुपयाला वेपर सांगतंय. त्याच्यात किती ग्रॅम आहेत? 5 नाही तर 7 ग्रॅम, आणि वरची 15 ग्रॅम नुसती हवाय फुगिलेली. हां, फोडा की पुडा लगी फुस आत जातोय. हां, पुडा घेताना एवढा, केवढ्याला? 10 रुपयाला. आणि आमचा किलोभर बटाटा 8 रुपयाला. आणि इकडून एवढा, म्हणजे हा बटाटा फक्त जातोय पिसीला जातोय, धुतला जातोय, तळीला जातोय, आणि आम्हीच खातोय. आणि आम्ही दारे धरायला, आम्ही त्याच्यावरले रोग काढायला, त्याच्यावर आम्ही फवारायला, ही परिस्थिती आहे. मग आमचा जर माल टोमॅटो कचा, बरं तुम्हाला कांदा चटणी माहिती आहे? आपला कांदा चटणी भाव किती आहे? 400 रुपये किलो. आमची हळद कशी बनते? आम्ही हळद पिकितो, हळदीला भाव काहीच नाही. म्हणजे सगळं पीक काढायचं, शिजायची, हळकुंड तयार करायचे आणि विकायचे. ते गिरणीत घालतात, पॅक करतात, लगेच त्यांचा झाला ब्रँड. आणि आमच्या कष्टात काय कमी आहे? आमची मिरची, कोणाची मिरची पावडर बनायची फॅक्टरी आहे का? अजिबात नाही. आम्हाला इकणं लय अवघड वाटतं. आम्हाला इकडं डिपीत गेलो, चिकाटलो, मेलो तरी चालेल, परंतु आम्ही मार्केटमध्ये जाऊन बाजारात रोडवर उभा राहणार नाही. आमच्या मिरचीचं, आम्ही मिरच्या पिकवतो, परंतु मिरची पावडरची फॅक्टरी आमची नाही. आम्ही धने पिकवतो, पण धना पावडर आमची नाही. आम्हाला धना पावडर खायला आमचं लग्न आलं, आम्ही 10-10 किलो घेतो, परंतु आम्ही विकत नाहीत. म्हणून खऱ्या अर्थानं मायबाप, शेतकरी, गरीब म्हणून जीवन जगतोय. आजही आमचा एखादा मुलगा जर शहरात शिकायला गेला आणि त्याला जर विचारलं तुझे आई वडील काय करतात, तर त्याला महाराज अपमान वाटतो की माझा बाप शेतकरी सांगायला, माझी आई शेती करते. परंतु एखादा शिक्षकाचा पोरगा, माझे प्रोफेसर आहेत, माझे वडील डॉक्टर आहेत, माझे वडील इंजिनियर आहेत, परंतु माझ्या शेतकऱ्याबद्दल काय एवढी अपमानाची बाजू ह्या महाराष्ट्रात तयार होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून आता फक्त यात्रा, जत्रा, जागरणं, लग्न, मौती आणि दहावे आम्ही याच्यातच एकत्र येतो महाराज. याच्या पलीकडे आम्ही कधी एकत्र येत नाहीत. आता तुम्ही सगळ्यांनी अंबानीच्या पोराचं लग्न बघितलं असेल ना, टी व्हीवर व्हिडिओ सगळ्यांनी बघितले ना. जगातली सगळ्यात 1 नंबरची गायिक आणली हो, तिचा भाव 74 कोटी रुपये. एका गाणं म्हणायचा रात्रीचा 74 कोटी. तिथं माणसं कोण? फेसबुकचा मालक मार्क झुकेबर्ग. तिथं 3-3 खान डान्स करायला, त्यांचे रेट आहेत 10-10 कोटी रुपये एका दिवसाचे. ते सगळे तिथं. आमचा कष्टकरी शेतकरी महाराष्ट्रातला एकच पाटील होते, विश्वास नांगरे पाटील. एकच त्या ठिकाणी महाराष्ट्रातला आमचा गरिबीतला माणूस दिसला. एक शिंदे साहेब एक दिसले, ते थोडे राजकारण, आपला तो विषय नाही. म्हणजे सांगायची गोष्ट काय आहे की आम्ही अशा उंचीवर आम्ही नाहीतच. तुम्ही बघा फिल्म सिटी टी व्हीवर आमचे नातेवाईक नाहीत, पाहुणे नाहीत, रावळे नाहीत, आमच्या बहुजन समाजातले सुद्धा नाहीत. ही परिस्थिती निर्माण झाली. एका जागेवर एक धबधबा तयार झालेला आहे. तुम्ही एखाद्या कांद्याच्या मार्केटमध्ये एखादा गाळा घ्यायला जा तर तुम्हाला घेऊन देत नाहीत महाराज. तुम्ही एखाद्या कापड बाजारात जा गाळा घ्यायला, तुमच्याकडे पैसे असू द्या, ते म्हणतो नाही, सोल्यावानी सोद्यावानी सोब्याच्या, हां, आटण्याव कटण्याव. म्हणजे तू आत ये, तुलाच घे, 100 कमी दी, पण तुला घे आपल्या माणसाला. हे आपलं प्रेम हरपत चाललेलं आहे. आपल्याबद्दलचा आपला फक्त एवढा दोष आहे की आमच्या शेतातून याची गाडी चालली ना, मग बांध फुटतोय. हां,
मग पाणी नीट जात नाही, चल तू जाऊ नको, लगेच दांडकं घेतोय. रागाच्या तडाख्यात टाकलं, गडी गेला की टपक्यात ठेव जेलमध्ये. म्हणजे आम्ही भाऊबंदामध्ये गटामध्ये त्या ठिकाणी विभागलो गेलोत, शेतीमध्ये विभागलो गेलोत. आजही पहा, कुठल्याही मोठ्या माणसानं शेतीच्या बांधावरून कधी राजकारणावरून श्रीमंत माणसानं भांडणं केलेले एक उदाहरण दाखवा, अजिबात नाही. पण आम्ही थोरल्या भावाच्या मकात धाकल्याची शिर्डी गेली की तिकडून गडी आलाच वागच, याला सोडीतच नाही, सक्का भाव पक्का वैरी, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मावशांनो, मायबाप शेतकऱ्यांनो, आपण त्याच्यात गटातटात विभागलो गेलो. त्याच्या पलीकडे तुमच्या गावासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय हे मी नंतर सांगतो, आधी टाळ्या वाजा. कारण स्वतःचं कौतुक करणं आम्हाला जमत नाही. आणि ते निसर्गाने एक नियम केला आहे, स्वतःची पाठ थापटून घ्यायला सुद्धा तुम्हाला जमत नाही, दुसऱ्याला थापटावं लागते. मग आता ते माझं काम आहे. कारण गावगाव आपण फिरतो, असंख्य पार्ट्या असतात, असंख्य गट असतात, असंख्य भावक्या असतात, असंख्य वार्ड असतात. मग एका वार्डात 3 जण उभा राहतात आणि मग त्यातल्या 2ला पडावंच लागेल ना. आता आमच्या गावात इलेक्शनला पदाला 5 लोक उभा. आता त्याचा जर सक्सेस रेशो पाहिला तर 5 मधल्या 4ला पडावंच लागेल का नाही बाबा? बरं, सरपंच म्हणजे अशी काय जहागिरी आहे का? राजकारण आपला विषय नाही, पण एक समजून घ्या. मग ज्यावेळेस 4 लोकाला पडायची त्यावेळेस लागल्या ना दुश्मन्या, यांच्या भांडणं ना, ह्यो रोजची गेला त्याचं मत फोडायला, त्यो राखान, ह्यो त्याच्या पुढं. आणि खर्च किती, एका मताला 5-5 हजार रुपये भाव, अशी परिस्थिती. एका उमेदवाराचे 20-20 लाख रुपये, म्हणजे कोटी रुपयाला गाव तर पहिल्या ताफ्यात गेलं. आणि आमचा सप्ताह करायला पैसे जमानात. म्हणजे ही पार्टी पैसे देत नाही, ती गल्ली आळी वर्गणी करीत नाही. आणि 5 गल्लीचे 5 उमेदवार उभा राहिले तर यांच्याकडे 25-25 लाख एका रातीत आली की कोणाला उसने सुद्धा मागानात. म्हणजे आम्ही गटातटात जाती धर्मात इतकं विभागलो गेलो आहेत. आणि म्हणून एक वाक्य सांगतो, अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही. म्हणून जर जीवन चांगलं जगायचं असेल तर तुम्हाला अर्थजन, अर्थकारण, अर्थसत्ता तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे तुम्ही खरंच श्रीमंत पाहिजे. तुम्ही जर बाजाराला गेलात आणि तुमच्या बटव्यात जर पैशाचा बंडल असला तर कसल्याही दुकानात तुम्ही रुबाबात चालू शकता. चल काय रे भाव, चल 5 हजाराची का घेतो, 5 हजाराचा कुर्ता का घेतो, बूट घेतो. पण रिकाम्या खिशाने तुम्ही बाजारात गेलो चालता कसं बाबा? मूड राहतो का? जरा ताकद राहते का? हाय का कुवत आपली बाजाराला गेलो रुबाबात चालायची? ते म्हणतो आहे चल तू काय अवकात आहे, चल बस चहा पी. त्यांना माहीत असतं याला मटका लागलेला आहे कालचा, हे 2 दिवस चालणार आहे. लोक बघा, ज्याच्याकडे माल येईन त्याचा लय रुबाब असतो, त्याला एखाद्याने बघा असे थोडा अचानक पैसा येऊ द्या. आता तुम्हाला सक्सेसचे 3 प्रकार सांगतो आठवले म्हणून. 3 यशाचे प्रकार आहेत. एक प्लॅनिंग ग्रोथ, दुसरी एक्सटर्नली ग्रोथ आणि तिसरी नॅचरल ग्रोथ. हे 3 प्रकार आहेत. इंग्रजी त्याला मराठीत सांगायचं म्हटलं तर नैसर्गिक वाढ, ठरवून केलेली वाढ आणि अपघाताने झालेली वाढ. आता हे 3 प्रकार आहेत. पहिले आपण अपघाताची घेऊ. अपघाताने वाढ कशी होती? पुणा मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही आम्ही पाहिलं तर त्या खडकाला 40 लाखाचा भाव आला गुंठ्याला. आमच्या एकराला 40 लाख नाही, उस्मानाबाद लातूर बीडमध्ये, बरोबर. मग अचानक एखाद्याच्या जमिनीला भाव येणं आणि तो लगेच आपण नाही कोण गुंठामंत्री झालाय, तो आता मंत्र्याची पदवी येते डायरेक्ट. काय 2-4 एकर फुकलं की गड्याकडे गाडी येते, बंगला येतो, बाई बी रोबाबात राहते, साड्या वाढा, त्यात सोनं येतं, रोबा वाढतोय. आणि मानपान देणारे आपले कमी नसतात. हे पाटलाचा रात नाही करायचा. दादा 1 नंबर, दादाचा स्वभाव त्याच्यापेक्षा 1 नंबर, दादा लगेच खर्च करत आहे, चल रे, अशी परिस्थिती. दुसरी गोष्ट, एखादा कुटुंबात व्यक्ती जाऊ नाही पण त्याचा दुर्दैवाने अपघात झाला आणि त्याचे काही पैसे मिळाले, पॉलिसी असली, ती श्रीमंती आली, बरोबर. एखाद्याला मटका लागला, एखाद्याला लकी ड्रॉ लागला, अचानक पैसा आला. जसं एखादी मव्हाळीची माशी एखाद्या माणसाला चावतीन, त्याचा दंड फुकतो, मग तो महाराज पहिलवान होतो का? नाही होत. त्याची फक्त तात्पुरती सूज असती. आणि मग तशी अचानक आलेली श्रीमंती माणसाला जशी ती मव्हाळाची माशी चावून जशी वसरती तशीच ती श्रीमंती वसरती. दुसरी गोष्ट नॅचरल. एखाद्याला चांगल्या घरात जन्म मिळवतो, कुणाला कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे तुम्हाला माहीत नाही. आमच्या जर लहान लेकरांना विचारलं, एखादा म्हणून माझे वडील डॉक्टर आहेत, एखादा म्हणून इंजिनियर, एखादा बिझनेसमॅन, एखादे बागायदाराचे असू शकतात. म्हणजे कुणाच्या जन्माला मी यावं हे माझ्या हातात नाही. परंतु एखादा राजकारण्याच्या घरी येऊ शकतो, एखादा कारखानदाराच्या घरी येऊ शकतो, एखादा बागायदाराच्या घरी येऊ शकतो. मग तो यालांतात आपण नाही कोण होतो, जलमतात सोन्याचा चमचा घेऊन आलाय, बरोबर. मग सोन्याचा चमचा घेऊन आलाय त्याची आपण बरोबरी करू शकतो का? नाही. आपण आपल्या आयुष्यात कुणाचं काय चाललंय, कुणाकडे काय जास्त आहे, कोण काय करतो याचा कधीच विचार करायचा नाही. एखादा घरंदाज जर श्रीमंताचा असेल, तो मोठाच असेल, मोठ्याचा आला गाडा आणि गरिबाचे
झोपडे मोडा, अशी जी परिस्थिती असेल तर त्याला ते सोडून द्यायचं. त्याला काय म्हणायचं, नॅचरल वारसाप्रमाणे मिळणारी श्रीमंती किंवा समृद्धी. त्याला पण नाही का आपण नाही म्हणत आमदाराचा पोरगा आमदार झाला, आम्हाला सरपंच व्हायचे वांदे, आम्हाला ग्रामसेवक व्हायचे वांदे. आणि प्लॅनिंग ग्रोथ, ही ग्रोथ कुणासाठी आहे? तुमच्या आमच्या मायबाप शेतकरी कष्टकरी ज्याच्या हातामध्ये फक्त कष्ट आहे, दाम अजिबात नाही, अशासाठी प्लॅनिंग ठरवा. मोठाले स्वप्न पहा की मी माझ्या आयुष्यात काय करू शकतो. हे स्वतःला म्हणू नका की मला पैसेच नाहीत, माझ्या मम्मीची ओळख नाही, माझ्या पप्पाची ओळख नाही, माझं गाव मोठं नाही, मला आधार नाही. हे कधीच नाही. आज पहा, 1-2 एकराचा शेतकऱ्याचा पोरगा ह्या महाराष्ट्रातल्या सरकाराला रात्री 24 तास उभा ठेवू शकतो. त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. ही ताकद, ज्याच्याकडे फक्त 2 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे स्वतःची 2 व्हीलर नाही, ज्याच्याकडे स्वतःची 4 व्हीलर नाही, कसलेही संसाधनं नाहीत, पण एक स्वप्न उराशी बाळगलं होतं त्या माणसानं की माझ्या समाजाचे जे दुःख आहेत ते दुःख दूर करण्याचं काम मी करेल. माझ्याकडे काय शिल्लक आहे आणि काय शिल्लक नाही याचा न विचार करता जे त्याच्याकडे आहे फक्त बुद्धी हेच भांडवल घेऊन ह्या सरकारला उभं केलं का नाही महाराज? त्याच 1 वर्षापूर्वी जर पाहिलं तर साधी पेपरला बातमी येत नव्हती, पण आता टीव्हीवाल्याचे भांडणं लागलेत. सरकार ते म्हणतो मेरा चॅनल लिहिलो, हे म्हणतो मेरा लिहिलो. का? की त्या माणसानं तेवढं नॉलेज आणि समाजासाठी उदांत त्या ठिकाणी दातृत्व दाखवलं, समाजासाठी लढले, म्हणून आज त्यांचं नाव आहे विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमच्या तरुण मुलांना झोकून बाहेर पाठवा. अजिबात विचार करू नका. तू गेला ना बाबा म्हणावा, इथं तू 1 एकर कमी होणार नाही, तुझा 1 गुंठा कमी होणार नाही. ही बापदादाची गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्या आम्ही करतो. तू शहरात जा, मुंबईला जा, पुण्याला जा, गुजरातला जा, दुबईला जा. मी तर दुबईला गेलो होतो महाराज 2020 साली. कोरोना आलता ना, त्या पहिल्या 5च्या इमानात आमचा नंबर लागला होता. 2 महिने कोणी बोलत नव्हतं. त्या इमानातला गडी मी बरं का. गावात कोणी येत नव्हतं, फक्त अटॅक यायचा राहिला होता. गावात कोणीच बोलत नव्हतं, फक्त वडील आई भाव आणि बायको तेवढीच म्हणली नाही फक्त तुम्ही तुट्ट करा. ते जर म्हणतेत की गडी अटॅकनीच जात होते. आम्ही 56 लोक होतो. असा ग्रुप होता. आमचं ठरलं होतं कुणाला खोकला आला आणि आम्ही शिवजयंती करायला गेलो होता दुबईला. शिवजयंतीला 56 लोक होतात. असं आम्ही ग्रुप केला होता. फक्त ग्रुपच बघायचो. आयला कुणाला खोकला आला लगेच सांगा बरं का, आपण ॲडमिट व्हायचं. बघा छत्रपती शिवरायांची पुण्याई महाराज, आमच्या 56 लोकातल्या एकाही माणसाला साधी सर्दी झाली नाही, खोकला झाला नाही, नाही ते अटॅक यायची बारी होती. आम्हाला माणूसच बोलत नव्हता, फक्त मोबाईल बघायचो, फक्त मोबाईल बघायचो. कुणाला खोकला येतोय का आपल्यातला, कुणाला खोकला येतोय का, आणि लगे आला रे आला की सांगायचं आम्ही ॲडमिट होणार होतो. इतकं भीतीचं वातावरण. पण ती दुबई अशी महाराज, तुम्हाला सांगतो साधा सिग्नल जर तोडला तर 1 लाख रुपये दंडे. किती? सिग्नल तोडला तर 1 लाख रुपये दंडे. तिथं एखाद्या मंदिराला गेलं दर्शन घ्यायला तर 3000 रुपये तिकीट आहे. किती आहे? जर आता आपल्याला म्हणलं पंढरपूरला आपण जर गेलोत आणि जर म्हणलं 3000 तिकीट द्या आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या, तुम्ही म्हणताना आमचा पांडुरंग आमच्या हृदयात आहे, आम्ही का त्याला पैसे द्यावात का? परंतु दुबईसारख्या ठिकाणी असंही मस्जिदीत जा, मंदिरात जा, 3-3 हजार रुपये तिकीट आहेत. हे देश इतके प्रचंड पुढे गेले, त्यांना 2-2 कोटीच्या त्या ठिकाणी गाड्या तिथल्या गरीब माणसाला आहेत, कोट्यावधी रुपये. आणि तो देश 25-30 वर्षापूर्वी राखेत होता, वाळूत होता, आणि त्यांनी एवढी प्रगती केली. म्हणजे कष्ट, नॉलेज आणि स्किलवर. म्हणून प्रचंड आमच्या मुलांना प्रवास करायला लावा, फिरू द्या. त्यांच्या नजरा म्हणजे आपण टी व्हीला बघतो, उघडा डोळे बघा नीट. ह्या मार्केटमध्ये काय विकतंय, काय पिकतंय, काय बाजारभाव मिळतोय, कुठं धन दडलंय हे बघा, शोधा. जर आपण गेलो तर आपल्या कुटुंबाला किंमत येते. बघा एखाद्याचा पोरगा अचानक डॉक्टर होऊन द्या, MBBS, आणि त्याचं आयुष्य धारे धरण्यातच गेलेला असू द्या. तुम्हाला सांगतो ते जर गावात आले की त्याला लगेच किंमत होती. चल ना आपण चहा पिऊ. किंमत येते की नाही बाबा? जर पोरं संतती चांगली जन्मली तर किंमत येते का नाही? म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या आईवडिलाच्या कष्टाची जाण ठेवा. कारण त्यांच्या घामाला हे सरकार दाम देऊ शकत नाही. आणि तुमच्या शिक्षणात डिग्र्या दिल्यात, परंतु तुम्हाला हे सरकार नोकऱ्या देईन का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला काय येतंय? ज्याला बरं तुम्हाला नाचता येतं? किती पोरं नाचतात बरं सांगा बरं? 4-2. बरं शाळेत मला सांगा, एखाद्या आपण पेनाने लिहितो का, मागं चित्र काढतो का? पेनाने काढतात चित्र? ज्याला चित्र काढता येतं असं त्यांनी चांगलं चित्र काढा, ते चित्रकार होतील.
ज्या मुलीला चांगली पुढं वाचलेल्या मुलीची वेणी घालता येते ते वेणी घाला, ते मेकअप आर्टिस्ट होईल, 20-20, 30-30 हजार रुपये भाडे आहे. ज्या मुलाला चांगलं नाचता येतं ते नाचा, ते खान नाचले ना त्याच्या जागी आमचे पोरं नाचते. बरं आपल्या एखादा आडसूळचा पोरगा, आणखीन भावक्या कोणत्यात आपल्या, ते म्हणते फक्त महाराज आडसूळ आडसूळ आडसूळ, काय नेमकं सुपारी घेऊन आलते काय त्यांची, तसं नाही, फक्त तेवढीच भावकी माहिती आहे. त्याच्यामुळं बाकीच्या भावक्यावाले थोडं समजून घ्या, नाही तर भावकी खावकी लगेच उठायची एखादी. म्हणजे आपल्या सगळ्या भावक्यातले, आपल्या गावातलं एखादं पोरगं जर टी व्हीला पाहायला मिळालं तर आपल्याला काय डोळ्याला चिचमे लागते का? नाही. म्हणजे चांगला मुलगा आमचा नाचला, एखादी चांगली मुलगी गायन केलं, एखाद्या मुलाने चांगलं गायक केलं, असे आडसूळ महाराजांसारखे जर गायक झाले तर काय त्रास आहे आपल्याला? आमच्यापेक्षा बी भारी कीर्तनकार झाले, काही अडचण आहे का? ज्याला चांगलं पळता येतं, अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्याचा पोरगा, शाळेत जाताना 10 किलोमीटर पळायचा आणि तो आज भारताला गोल्ड मेडल मिळवून देतोय. का? त्या काळात सायकल नव्हती, गरिबी होती, म्हणून 6 किलोमीटर पळत जायचा, पळत यायचा, उशीर झाला, गुरं सांभाळ शेरडा सांभाळ, तो एवढा पळाला, देशात गोल्ड मेडल मिळालं आणि मोदी साहेब त्याच्या स्वागताला उभा राहिले. ही ताकद, टाळ्या वाजा एकदा. म्हणजे ही ताकद तुमच्या आमच्या लेकरामध्ये आहे. काय भांडवल लागतंय नुसतं पळायला? ज्याला चांगल्या उड्या मारता येतात, अरे ते नुसते उड्याच मारा, तो उंच उडीचा प्लेअर होईल. जो एखादा चांगला निसता कुस्तीच खेळतोय, अरे तो आमचा तोडकर सारखा होईल. काल आष्टीच्या एका मुलानं, ज्या बापानं 10 वर्षापूर्वी पोरगा पैलवान करायचं म्हणून स्वप्न पाहिलं आणि रोड टच 5 एकर जमीन विकली, त्याच्या पोरांनी परवा दिवशी ह्या देशासाठी जगातले 61 किलो वजनातला 2 नंबरचा पोरगा झाला, ज्याच्या बापाने 5 एकर शेती विकून तो पोरगा शिकला. सुनील तोडकर त्याचं नाव. म्हणजे हे, आणि त्या पैलवानाचं नाव आहे आशिष तोडकर. यूट्यूबला बघा, कुठं बघा. हे आपल्या बीड जिल्ह्यातले, आपल्या उस्मानाबादले मधले हे लेकरं करू शकतात. ही ताकद आहे. तो कुस्ती खेळला. आणखीन एखादा मुलगा ज्याला जे चांगलं जमतं, चांगलं बोलता येतंय, तो सूत्रसंचालन करू शकतो, तो कीर्तनकार होऊ शकतो, तो मिमिक्री आर्ट्स, एखाद्याला चांगल्या गप्पा सांगता येतात, एखाद्याला चांगली कथा सांगता येते, लोक हसिता येतात. चार्लिन चॅप्लिन माहिती आहे ना आपल्याला, लोकाला हसवतात. तेवढं जरी त्यांनी काम केलं तरी ते प्रचंड यश मिळू शकतात. म्हणजे आता जरी शिक्षण घेतलं तरी हे सरकार नोकऱ्या देईन का नाही याची गॅरंटी नाही मित्रांनो. कारण आता नोकऱ्या खूप वेगवेगळ्या घटकामध्ये वाटलेल्या आहेत. संध्या सरकार पुढं खूप कमी झालेल्या आहेत. काल परवा एक असा शोध लागला की आता रोबोट, आता एक शिक्षिका आली, एका शाळेमध्ये रोबोट शिकवतोय विद्यार्थ्यांना. म्हणजे शिक्षकाच्या सुद्धा नोकऱ्या धोक्यात आहेत. म्हणजे आता नोकऱ्याचं प्रमाण, ड्रायव्हर, JCB मशिनरी आल्या, आता बैल राहिले नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या मशिनरी आल्यात. म्हणून आता वेगवेगळे स्किलच शिकावं लागतील तरच आपली प्रगती होईल. बरोबर? म्हणून आमच्या मुलांनी, आमच्या पालकांनी आमच्या मुलांना ताकद द्या, त्यांच्या पंखात बळ द्या. त्यांना हे म्हणून नको बाबड्या तू तिथं कोणी ओळखीचं नाही, तो ह्या गावावाला नाही, अरे जा तुला जमनते. जर छत्रपती शिवरायांना जिजाऊ बालवयामध्ये म्हणले असत्या, शुभाराजे तुम्हाला घोड्यावर बसता येईल का, तुम्हाला तलवार घालता येईल का, तुम्हाला विद्या खेळता येईल का, आणि तुम्ही सैन्याबरोबर लढू शकतात का? अरे नाही. इथल्या माता मावल्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या वारस आहेत, ज्या मातेच्या घरामध्ये स्वतःचा पुत्र गेला, पती गेला, सासरा गेले, परंतु ह्या मराठा साम्राज्याची भगवी पताका ज्या मातेच्या आदेशानं दिल्लीच्या तख्तावरती 35 वर्ष राहिली, अशा ह्या अहिल्यामाई होळकर आणि जिजाऊ सावित्रीच्या लेकी समोर आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज आमच्या मुलांना त्यांच्या दिशा कवेच्या बाहेर जाऊ द्या, त्यांचे स्वप्न प्रचंड त्यांना पाहू द्या. आमच्या केल्या कित्येक पिढ्या आम्ही कष्टात मातीत गेलोत, परंतु आता आमच्या दिशा आम्ही कुठेतरी बदलल्या पाहिजेत.